आपल्याला विपुला शेतामध्ये कारण की विपुला नाही की माझा ट्रॅक्टर काही चालू नाही होता. म्हटलं का आपल्याला म्हणे त्याची बॅटरी खराब झाली की काय म्हणे आता काय माहीत म्हणे. म्हटलं चालेल म्हटलं जाऊन येऊ म्हटलं भाऊ शेत काय पण घेतला सामान निघाल्या पण जायला का रे भाऊ म्हटलं विपुला शेताचा रस्ता तर काय खराब आहे म्हटलं तुमच्या माहिती म्हणजे हड्डे दुखतील म्हटलं. तो नाही आवरे भाऊ म्हणे हे कंडिशन म्हणे आमच्यासोबत दररोज होते म्हणे. म्हटलं असं आहे का मग काय आले आपण विपुला शेतामध्ये का रे म्हटलं विपुला तुझी ट्रॅक्टर चालू आहे म्हटलं. तो नाही ट्रॅक्टरने म्हणे बसा दुसरं ट्रॅक्टर खराब आहे म्हणे आपलं. म्हटलं असं आहे का मग विपुला पप्पाने विपुला बोलायला लागून गेला आणि काय आपण गुलपे बी आणलं होत्या आणि माझ्यासाठी स्पेशल चकवार आणलं होता. कामावरच्या माणसाला गुलपे द्यायच्या पहिले विपुलाने जम कोयलो काय म्हटलं विपुला आणलं त्या माणसाला दे मग म्हणे वो चालेल म्हणे देतो. मग त्या माणसाला गुलपे दिला म्हटलं मग आपण गुलपे खाल्ले म्हटलं विपुला देऊ शकतं काय मोठा आहे रे. तो म्हणे भाऊ मग आता लोक जमीन दिसते तर लोक आपलीच जमीन आहे तू इथं डायरेक्ट रेल्वेटेच जमीन आहे म्हटलं तुला काही टेन्शन नाही म्हटलं. तो म्हणे मग रे भाऊ म्हणे रेल्वेटेच जमीन आहे आपल्याला काही टेन्शन नाही म्हणे. म्हटलं असं आहे का म्हटलं मग काय माणसाने गुलपे खाल्ले म्हटलं चालत नाही त्या ट्रॅक्टरचा चाललं म्हणे भाऊ. मग काय आपण त्या ट्रॅक्टरचा आले म्हटलं काय याची बॅटरी गिटरी काय खराब झाली की काय. तो म्हणे यार म्हणे चालूच नाही होता आणि ते म्हणे माझ्या घरचे घरी आराम करते म्हणे मानावानं. म्हटलं मग रिकामे काम कसे करतो म्हटलं तू. मग काय त्यानं कामं करणं सोडले आणि मोबाईलच चिवडत बसला. काय ते चॅटिंग कोणाशी करतो काय माहिती त्याच्या बापाला बी सांगणं पडेल की साला चॅटिंग कोणाशी करतो. मग काय त्याचं कॅशेट तिकडे लागलं होतं ना बरा घालणं झालं होता. म्हटलं चालत नाही रे घरी थांबणं म्हणे शेतात द्यायला कवा कोणाला भेटतं म्हणे शेतातली हवा तर काय म्हणे एकदा. म्हटलं असं आहे का म्हटलं पैस म्हटलं हो जरा. आणि एक गोष्ट आपलं गाव ते स्वर्गच असतं आणि आपल्या गावासारखी हवा कुठेच भेटत नाही. त्याकरता आपलं गाव म्हणजे गाव. आजच्या करता एवढंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर लोक चला मित्र आहे हो.